हॅलो स्टुडंट, आपण आज रोटेशनल डायनॅमिकचा सेकंड लेक्चर बघत आहोत. एक 3 दिवस अगोदर तुम्हाला मी फर्स्ट लेक्चर आपल्या SCSA या ग्रुपवर दिलेला होता. तुम्ही तो नक्कीच बघितलेला असेल. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही लेक्चर फक्त बघायचं नाही आहे, वही घ्यायची आणि वहीमध्ये सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे. जी काही डेफिनेशन असेल ती डेफिनेशन लिहून काढायची आणि डेफिनेशन आणि डेरिव्हेशन हे पाठ करायचे. रोज आपण थोडं थोडं जो सिलेबस आहे तो आपण घेऊया. आज मी प्रथम तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक मध्ये जो सर्क्युलर मोशन पार्ट आहे त्याचे सगळे फॉर्म्युले मी दिलेले, हे फॉर्म्युले एक्सप्लेन करतो आणि कोणत्या क्वांटिटीला काय म्हणतात ते हेही सांगतो तुम्हाला मी. आणि प्रत्येकाचा फॉर्म्युला कशा प्रकारे तयार झालेला आहे ही सगळी माहिती आपण डेरिव्हेशन घेताना आपल्याला माहिती होईल. मी नेहमीच प्रथम फॉर्म्युले देते, त्याप्रमाणे मी या सेकंड लेक्चर मध्ये तुम्हाला फॉर्म्युले देत आहे. फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला आहे अल्फा. अल्फा म्हणजेच या ठिकाणी दिलेला आहे अल्फा अँग्युलर ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. फायनल मायनस इनिशियल वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय ओमेगा म्हणजेच 2 पाय n. 2 पाय कॉमन घेतलेला आहे. 2 पाय n2 मायनस 2 पाय n1 डिवायडेड बाय v. v म्हणजे लिनियर वेलोसिटी. v इज इक्वल टू r ओमेगा. r म्हणजे रेडियस. हे जे सर्कल आहे याचा रेडियस आहे. ओमेगा म्हणजे त्याची गोलाकार फिरणारी वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी. r ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय किंवा दुसरा फॉर्म्युला 2 पाय अपॉन t. t म्हणजे पिरियड. ए सुद्धा ऍक्सलरेशन आहे, पण ते लिनियर ऍक्सलरेशन आहे किंवा त्याला आपण म्हणायचंय सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन. आर अल्फा, अल्फाचा वरचाच फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला. ओमेगा 2 पाय n, 2 पाय अपॉन टाइम. एखादा ऑब्जेक्ट जर गोलाकार फिरत असेल तर त्याचा डिस्टन्स आहे 2 पाय r. त्याच्यासाठी लागणारी वेलोसिटी v, हे डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. n म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 सेकंदामध्ये किती रेव्होल्युशन होणार आहे, एक ऑब्जेक्ट किती वेळा गोल फिरणार आहे, ती संख्या म्हणजे n फ्रिक्वेन्सी. त्याचा फॉर्म्युला 1 अपॉन t आणि t चा हाच फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे 2 पाय अपॉन ओमेगा अपॉन 2 पाय. हे आहे टँजेन्शियल, हे आहे रेडियल. v स्क्वेअर अपॉन r. v म्हणजेच r ओमेगा त्याचा स्क्वेअर, r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन r. हे r ओमेगा स्क्वेअर. सेंट्रीपेटल फोर्स जो सेंटरकडे ओढणार आहे त्याचा जो काही फोर्स असेल तो सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r किंवा दुसरा फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. हे म्यू आहे. tan theta is equal to v square upon rg. Mu coefficient of friction, v square upon rg. v is equal to mu rg. फ्रिक्शन आपल्याला माहिती आहेच. tan theta v square upon rg हे डेरिव्हेशन आपल्याला बघायचं आहे. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. समजा एक ऑब्जेक्ट असा जर गोल फिरत असेल, आपण एखादा स्टोन घेतलेला आहे, त्याला दोरी जर बांधलेली असेल आणि असं जर गोल फिरवत असेल तर ऑब्जेक्ट वर जाणार आहे. हे जे सर्क्युलर मोशन आहे हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. याचे फॉर्म्युले दिलेले. हा आहे टॉपचा फॉर्म्युला
5 rg 3 rg आणि rg. जर जसं ऑब्जेक्ट वर जाईल तसं त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. यालाच कायनेमॅटिक मध्ये रिलेशन दिलेलं आहे. कायनेमॅटिक v इज इक्वल टू यू प्लस एट. अँग्युलर मध्ये काय असणार आहे, ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी. ऍक्सेलरेशन टाइम इनिशियल वेलोसिटी फायनल वेलोसिटी. सेम तसंच आहे, s इज इक्वल टू vt प्लस हाफ at स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट s इथं थीटा आहे. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. या ठिकाणी ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा. अल्फा angular acceleration, omega angular velocity, r radius of the path, n frequency, a centripetal force, v linear force, mu coefficient of friction, fc हा फोर्स आहे, सेंट्रिपेटल फोर्स. आणि ही टोटल एनर्जी ऑफ व्हीसीएम म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. टोटल एनर्जी नेहमी कन्झर्व्ड असणार आहे, ती असणार आहे 5/2 mg. हे फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. पुढचं आपण एक डेफिनेशन बघूया. फॉर्म्युले तुमचे लिहून झालेलेच असतील. आता मी एक 2 डेफिनेशन दिलेले. लिहिण्यामध्ये बराचसा वेळ जातो, त्याच्यामुळे मी पॉज करून असं लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त मी एक्सप्लेनेशन दाखवतो आणि याच्यानंतर आपण एक 2 न्यूमरिकल घेऊया. पहिल्यांदा बघूया आपण रेडियस वेक्टर. जर एखादा ऑब्जेक्ट गोल फिरत असेल, डेफिनेशन मध्ये दिलं आहे, a vector drawn from center of the circle to position of the particle. हा सेंटर आहे सर्कलचा. समजा पार्टिकल या ठिकाणी असेल, ही याची पोझिशन आहे. हा जो वेक्टर आहे हा रेडियस वेक्टर. काही काळाने त्याची पोझिशन बदललेली आहे, या ठिकाणी झालेली असेल तर आता मात्र त्याचा रेडियस वेक्टर हा. म्हणून डेफिनेशन मध्ये दिलाय vector drawn from the center of the circle to position of the particle is called radius vector. रेडियस वेक्टर लक्षात आलेला असेल. आता आपण बघूया की अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट तर तुम्हाला माहित आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन. ऑब्जेक्टची पोझिशन किती चेंज झालेली आहे बघायची. पण आता आपल्याला लिनियर बघायची नाही, आता आपल्याला अँग्युलर मध्ये बघायचंय. ऑब्जेक्ट हा आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. डेफिनेशन दिलेलं आहे, अँगल डिस्क्राइब द रेडियस वेक्टर इन गिवन टाइम इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपला अँगल मध्ये ऑब्जेक्ट किती फिरलेले आहे. म्हणजे आपण जर बघितलेलं असेल की घड्याळाचे काटे आहे, पूर्ण त्याचे 12 तास झालेले असेल तर तो काटा आहेच त्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट 0. सेकंड हँड असेल तर 12 पासून 12ला सुरुवात केलेला आहे, परत तो तिथं झालेला आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट 0. इथे एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, तो P पासून Q पर्यंत गेलेला आहे. त्यानं लिनियर पण डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, अँग्युलर पण डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल असणार आहे थीटा. थीटा 2π जर बघितलेला असेल तर तो 360 म्हणजे पूर्ण एक सर्कल तो कंप्लीट करणार आहे. थीटा आर्क अपॉन रेडियस. P पासून Q पर्यंत जे काही त्याचं डिस्टन्स आहे ते डेल्टा S म्हणजे आर्क आणि R. O पासून P पर्यंत डिस्टन्स म्हणजे त्याचा रेडियस. थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आणि एक ऑब्जेक्ट फिरून तिथं झालेला आहे,
फिरून तो तिथंच आलेला आहे, म्हणजे त्यानं कुठल्याही प्रकारचं डिस्प्लेसमेंट केलेलं नाहीये. म्हणून m is 0, l is 0, t is 0. डायमेन्शन ह्याला काहीच असणार नाही, डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. आपण डिस्प्लेसमेंट बघितलेलं आहे, यालाच रिलेटेड अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी जर माहित आहे आपल्याला, एक ऑब्जेक्ट जर पुढे पुढे जात असेल सरळ रेषा एक्स ऍक्सिस मधून तो जात असेल तर त्याला आपण म्हणणार आहे लिनियर व्हेलॉसिटी. पण आपला इथं ऑब्जेक्ट गोल फिरत आहे, आपला ऑब्जेक्ट गोल फिरत आहे सर्क्युलर मोशन. व्हेलॉसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ डेफिनेशन परत बघूया आपण. अँग्युलर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. पण इथं कोणतं डिस्टन्स आहे, अँग्युलर. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम टेकन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा जे आपण इथं बघितलेलंच आहे, आणि टाइम टी. जर याला लिमिट लावलेलं असेल तर डी थीटा अपॉन डी. किती लिमिट मध्ये जर आपल्याला हे डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची असेल तर आपण डी टी घेतले. याचं एसआय युनिट फक्त डिनॉमिनेटर मध्ये टी आहे, बाकी थीटाचं आपण बघितलेलं आहे 0, 0 आणि 0च आहे. डायमेन्शन असणार आहे याचं फक्त टाइम टी, ते पण डिनॉमिनेटर मध्ये आहे. वर जर घेतलेलं असेल तर मायनस टी. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस म्हणजे ताबडतोब, ताबडतोब काय असणार आहे 0. म्हणून इन्स्टंटेनियस जर दिलेला असेल तर त्यावेळेला याची फिक्स किंमत आहे 0. आता आणखीन एक आपल्याला बघायचं की याचं डायरेक्शन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचं डायरेक्शन जे आपण 11th मध्ये बघितलेलंच आहे की स्क्रू रूल किंवा राईट हँड थंब रूल. मी दोन्ही तुम्हाला सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर ऑब्जेक्ट गोलाकार फिरत असेल तर त्याचं डायरेक्शन आपला थंब दाखवणार आहे. अंगठा या बाजूला ठेवायचं की ज्या ठिकाणी रोटेशन होणार आहे, ऑब्जेक्टचं मोशन असणार आहे, त्या ठिकाणी आपले चारही बोटे कर्ल करायचे. जे अंगठा काय दाखवणार आहे आपल्याला, इनवर्ड, याचं डायरेक्शन आहे इनवर्ड. बघा आणखी एकदा डायरेक्शन सांगतो की अंगठा अशा प्रकारे ठेवायचा, फक्त ज्या ठिकाणी मोशन आहे त्याच ठिकाणी आपली राईट हँड कर्व करायचा. अंगठा आपला आत जातोय म्हणजे इनवर्ड डायरेक्शन. समजा मी मोशन अपोजिट घेतलेलं असेल तर आपण काय करणार आहे, फक्त आपण आपले जे 4 बोटे आहेत अशा प्रकारे मोशन करायचं आहे. आता मात्र आउट, असं असेल तर इनवर्ड, असं असेल तर आउटवर्ड. या ठिकाणी मी मोशन क्लॉकवाईज दिलेलं आहे म्हणजे डायरेक्शन इनवर्ड. इनवर्ड डायरेक्शन आहे. दोन्ही डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेले असतील. आता आपण 1-2 न्यूमेरिकल घेऊया, याच्यावर लिहून घ्यायला. दोन न्यूमेरिकल मी दिलेले, दोन्ही पण अँग्युलर व्हेलॉसिटीचे पण वेगवेगळ्या प्रकारचे. अ टर्न टेबल रोटेट ऍट 100 रेव्होल्यूशन पर मिनिट. हे मिनिट मध्ये दिले. आपल्याला काय विचारले, कॅल्क्युलेट इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा स्पीड इन. पहिल्यांदा विचारलेला रेडियन पर सेकंड, आणि नंबर 2 ला विचारलं डिग्री पर सेकंड. या रेडियन मध्येही उत्तर काढायचं आहे, डिग्री मध्येही उत्तर काढायचं आहे. पहिल्यांदा गिवन आपण लिहूया.
आपल्याला दिलेला आहे 100 रेव्होल्युशन, म्हणजे एन दिलेला आहे 100 रेव्होल्युशन पर मिनिट. पण आपल्याला सेकंदामधली क्वांटिटी पाहिजे, तर किती भागायला पाहिजे? 1 मिनिट 60 सेकंद. 60 ने याला जर भागलेला असेल तर पूर्ण भाग जाईत नाही आणि लगेच काय पूर्ण भाग घालवू नका. 5 डिवायडेड बाय 3 आणि रेव्होल्युशन पर सेकंद. 1 सेकंदात टर्न टेबलचे इतके रोटेशन होतात. एक टेबल आहे तो गोल गोल फिरतो. तो किती गोल फिरतोय? 1 मिनिटामध्ये त्याचे 100 रोटेशन होतात. 100. पहिल्यांदा घेऊया फॉर्म्युला. ओमेगा 2 पाय एन. 2 ची किंमत तोच लिहा, पाय ची किंमत 3.14. एन ची किंमत आपण आता काढलेली आहे 5/3. फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट याच्यामध्ये राहिलेला आहे. सोपं सोपं कॅल्क्युलेशन करूया. 5 × 2 10. 31.4 डिवायडेड बाय. हे कॅल्क्युलेशन जर केलं असेल तर 10.47 रॅडियन पर सेकंड. लॉग टेबलचे सुद्धा याला आवश्यकता नाही. आता दुसरं जे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी काढायचे, पण डिग्री पर सेकंड मध्ये काढायचे. मगाशी आपण डिग्री लिहून बघितले. 2 पाय म्हणजेच 360. नंबर 2 ओमेगा. जर डिग्री मध्ये काढायचं असेल तर 2 पाय एन इंटू 360 डिवायडेड बाय 2 पाय. 360 डिवायडेड बाय 360 म्हणजे पूर्ण राऊंड आणि 2 पाय म्हणजे पण पूर्ण राऊंड. हे दोन्ही या ठिकाणी कॅन्सल होईल. डायरेक्ट तुम्ही n इंटू 360 असं जरी लक्षात ठेवला तरी चालेल. या ठिकाणी n ची किंमत 5/3 इंटू 360. कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. भाग जाणारी संख्या आहे 120. या ठिकाणी आन्सर येईल 600. कशामध्ये आन्सर काढलेला आहे? डिग्री पर सेकंड. बघा याच्यामध्ये आपण काय केलंय की 2 पाय एन इंटू 360 डिवायडेड बाय 2 पाय. 360 म्हणजे पूर्ण एक राऊंड, 2 पाय म्हणजे सुद्धा एक पूर्ण राऊंड. फक्त याच्यामध्ये आपण डिग्री घेतली, किती डिग्री पर्यंत आपण काढलेला आहे. आन्सर आहे 600 डिग्री पर. आता आपल्याला याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे. आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलेला आहे थीटा. थीटा काय दिलाय? 2t². थोडस क्वेश्चन चेक करतो कारण या ठिकाणी परत एक संख्या यायला पाहिजे. संख्या +2. असंही सोडवता येतं. येस 2t² प्लस देन फाइंड ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इन 2 सेकंड अँड ऍट 2 सेकंड. ह्याच्यामधला फरक लक्षात घ्या. इन 2 सेकंड म्हणजे 2 सेकंदात किती त्याचं अँग्युलर स्पीड झालेलं आहे. 2 सेकंड म्हणजे काय असणार आहे? 0, 1 सेकंड आणि 2 सेकंड इतका पूर्ण टाइम पिरियड त्याचा, म्हणजे इन 2 सेकंड. पहिल्यांदा घेऊया आपण इन 2 सेकंड. θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय. θ2 माहित आहे का आपल्याला? नाही माहित. θ2 आणि θ1. θ2 इनिशियली, θ1 म्हणजे इनिशियली टाइम किती आहे? 0. पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया θ1 आणि टाइम किती आहे याचा इनिशियली 0. या ठिकाणी बघा 2 0चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी येणार आहे θ2
टाइम किती आहे 2 सेकंद. टाइम 2 घ्यायचा आहे म्हणजे आपण असं लिहिणार की 2 टी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस याची क्वांटिटी येणार आहे 8. 2 चा स्क्वेअर 4 4 into 2 8 plus 2 10. की मी θ1 काढलेला आहे θ2 काढलेला आहे. आता या ठिकाणी मी या फॉर्म्युला मध्ये लिहिणार आहे θ2 2 किती आहे 10 मायनस θ1 किती आहे 2 डिवायडेड बाय टाइम किती दिलेला आहे 2 सेकंद 8 डिवायडेड बाय 2 into रेडियन पर सेकंद. बघा ओमेगा इंटू सेकंद 2 सेकंदात त्याचं स्पीड किती आहे 2 सेकंदात म्हणजे 0 पासून 2 पर्यंत. 0 ला किती आहे 2 आणि ओमेगा θ2 दुसऱ्या सेकंदाला त्याचं 10. दोन्हीतला आपल्याला फक्त फरक घ्यायचा. आता जे दुसरं दिलेलं आहे ऍट 2 सेकंद दुसऱ्या सेकंदाला त्याचं स्पीड काढायचं. दुसऱ्या सेकंदाला पहिल्या सेकंदाला नाही दुसऱ्याला पहिल्याला पण नाही 0 ला पण नाही 2 नंबरचा जो सेकंद असेल त्याचं स्पीड. मग आपण काय लिहिणार याच्यामध्ये लिमिट त्याला दिलेलं आहे d θ अपॉन dt. आपल्याला आता मात्र डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. पर्टिक्युलर 2 नंबरच्या सेकंदाला 1 नंबर नाही 2 नंबर 0 नंबर नाही फक्त 2 नंबरच्या सेकंदाला याचं स्पीड d अपॉन dt थीटा. थीटा किती आहे 2t स्क्वेअर प्लस याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला येते या ठिकाणी किती आहे ना 2 इंटू 2t प्लस 0 आणि या ठिकाणी t नाही आहे 2 इंटू 2 इंटू टाइम किती आहे आपल्याला 2 सेकंद 8 रेडियन पर सेकंद. या ठिकाणी ओमेगाची किंमत आलेली आहे 8 रेडियन पर सेकंद. हा फरक लक्षात घ्या. फाइंड ओमेगा इन 2 सेकंद. अँग्युलर व्हेलॉसिटी 2 सेकंदामध्ये किती आहे म्हणजे 0 पासून 2 पर्यंत. आणि इथे विचारलं ऍट 2 सेकंद 2 नंबरच्या सेकंदामध्ये त्याचं अँग्युलर स्पीड किती आहे. याच्या पुढचे जे जो लेक्चर आहे आपण उद्याच बघूया. हे तुम्ही लिहून घ्या.